आपण सर्वजण ज्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलाय। संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने राज्यात 336 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ज्यात 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती यांचा समावेश आहे, त्यांची रणधुमाळी सुरू होते। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने महाराष्ट्रात राजकीय महोत्सव असणार आहेत। नमस्कार, मी किमाल चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज। संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचे वारे सुटलेत। 336 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी रणधुमाळी। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या निवडणुकाच्या क्षणाची वाट आपण सारेच पाहत होतो, ती वेळ अखेर आली आहे। राज्याच्या 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसह एकूण 336 संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात पार पडणार आहेत। पहिल्या टप्प्यात या नगरपालिका आणि नगरपंचायतीची घोषणा येत्या आठवड्यात होणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल। दुसऱ्या टप्प्यात 42 जिल्हा परिषद आणि 32 पंचायत समितींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये आयोजित केल्या जातील। तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा 29 महापालिकांची निवडणूक मुंबईसह 15 ते 20 जानेवारी 2026 च्या आत पार पडणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। निवडणूक प्रक्रियेतील विशेष बाब म्हणजे या निवडणुकीसाठी आयोगाने 50,000 नवीन ईव्हीएम मशीन मागवलेत आणि मतदानानंतर पुढील दिवशी तात्काळ मतमोजणी केली जाईल। मुंबईत प्रभाग आरक्षण लॉटरी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि अंतिम प्रभाग यादी 28 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे। दरम्यान निवडणुकांची तयारी वेगाने सुरू आहे। आचारसंहिता लवकरच लागू होईल आणि प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी प्रामाणिक आणि पारदर्शकरित्या चालणार आहे। लोकशाहीचा सण म्हणजे ही निवडणूक महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकासाठी एक महोत्सव आहे। महाराष्ट्राचे भविष्य घडवणाऱ्या या रणधुमाळीत तुमची ही भूमिका मोठी आहे। यंदाच्या निवडणुकीत तुमचे मत महाराष्ट्राचा कणा बळकट करणार आहे। तुमचा मताधिकार बजवा आणि प्रत्येक टप्प्यात सक्रियपणे सहभागी व्हा। तर मंडळी, या ऐतिहासिक निवडणुकीची तयारी करा, तुमचे स्थानिक प्रतिनिधी निवडा, भाग घ्या या लोकशाही उत्सवात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।